गेल्या 35 वर्षापासून एसएनडीपी परिवारामध्ये सेवा देणारे आदर्श शिक्षक सन्माननीय पवार सर यांच्या सेवापूर्ती दिनानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गुंडाभाई भंडारी, या महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे सर, उपप्राचार्य संगमनेर सर, प्राथमिक शाळेचे दलवाणी सर, सर्व शिक्षक, त्यांचे मित्रपरिवार आणि त्यांचे नातेवाईक, आज आपण बघतो का 35 वर्षापूर्वी जेव्हा एखादी व्यक्ती शासकीय सेवेमध्ये रुजू होते आणि ते शिक्षक पेशामध्ये निश्चितच 32 वर्षापूर्वीचा काळ आपण बघितला असेल तर शिक्षक पेशा करणे म्हणजे कमी पगार आणि जबाबदारी जास्त अशी त्या शिक्षकांना त्यावेळेस नव्हतं करावी वाटायची, कारण त्यावेळेची परिस्थिती खूप हालाकीची असायची आणि आपल्या या शिक्षकी पेशातून आणि या छोट्याशा पगारातून पूर्ण संस्था सांभाळून आपल्या कर्तव्य सांभाळून सगळी कार्याचे कसरत हे शिक्षक लोक करत असतात, कारण शिकवण्याच्या पलीकडे शासनाने त्यांच्यावर इतक्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात का शिकवण्यापेक्षा ती जबाबदारी पण पार पाडणे आणि मुलांना शिकवणं. खरोखरच शिक्षकांबद्दल आपण तर नेहमी असे ऋण असतो, कारण आज जगाचा किती माणूस मोठा झाला परंतु आईवडिलांनंतर आपण या शिक्षकांनाच नमन करतो, कारण या शिक्षकांनी आपल्याला जेव्हा प्राथमिक धडे देतात कुठलं ज्ञान नसताना सुरुवात त्या शिक्षकांनाच होते आणि माणूस आयुष्यात मोठा होतो. असं या पवार सरांचं आज सेवाकृती निश्चितच मी जर या संस्थेत नवीन असेल तरी गेली 25 वर्ष मी सुद्धा या शैक्षणिक क्षेत्रात काम करतो. मी शिक्षकांना एकदम जवळून बघतो. आज त्यांच्या या सेवाकृतीसाठी विविध मान्यवरांनी त्यांचे गुणगौरव केले. निश्चितच शिक्षणाच्या पलीकडे जाऊन त्यांच्यामध्ये जे वेगवेगळे कलागुण आहेत, ते लेखक पण आहेत, त्याप्रमाणे ते कवी पण आहेत, अनेक सामाजिक त्यांना भान पण आहेत, समाजातील लोकांना मदत करणं हे सुद्धा आज या वक्ताच्या बोलण्यातून राहिलं. निश्चितच शिंदे सरांना यापूर्वी त्यांचं भावी आयुष्य निरोगी आरोग्यदायी जावं, त्यांनी आता परिवारांना वेळ द्यावा, कारण नोकरी करताना निश्चितच आपल्या परिवाराकडे खूप आपण वेळ देऊ शकत नाही, त्याकडे दुर्लक्ष होतं, परंतु रिटायरमेंटनंतर त्यांना हे शक्य होईल आणि त्याबरोबर त्यांनी आपल्या समाजाकरता सुद्धा थोडा वेळ द्यावा अशी आई भगवतीची प्रार्थना करेल आणि सर्वांना पुन्हा एसएनडीपी परिवार माझ्या वैयक्तिक परिवार त्या परिवारातर्फे सर्वांना खूप शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. अतिशय अमूल्य शब्दामध्ये उपस्थितांना आपण मार्गदर्शन केलं. यानंतर